नमस्कार बालमित्रांनो. आज मी तुम्हाला एका अशा राजाची गोष्ट सांगणार आहे ज्यांच्या नावानेच अंगावर रोमांच उभे राहतात. ते राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर एका सोन्याच्या दिवसाचा उदय झाला. तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630. शहाजीराजे आणि माता जिजाऊ यांच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला. जिजाऊंनी शिवबांना रामायण महाभारताच्या गोष्टी सांगून शूर बनवले, तर दादोजी कोंडदेव यांनी त्यांना युद्धकला आणि शास्त्रविद्या शिकवली. शिवबांचे बालपण पुणे जिल्ह्यात गेले. त्यांचे सवंगडी म्हणजे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील निष्ठावान मावळे. शिवबांचे मोठे भाऊ संभाजीराजे देखील पराक्रमी होते. शिवबांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न होते. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी रायरेश्वराचा मंदिरात जाऊन स्वराज्याची शपथ घेतली. त्यांनी सर्वात पहिला तोरणा किल्ला जिंकला आणि त्याचे नाव ठेवले प्रचंडगड. त्यानंतर त्यांनी राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजवली. पण हे सगळं सोपं नव्हतं. स्वराज्यावर संकट आली. विजापूरच्या अफजल खानाने स्वराज्यावर स्वारी केली, पण महाराजांनी आपल्या बुद्धीचा वापर करून त्याचा वध केला. तसेच पुण्याच्या लाल महालात घुसून त्यांनी कपटी शाहिस्तेखानाची बोटं छाटली. जेव्हा तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी प्राणांची आहुती दिली, तेव्हा महाराज गहिवरून म्हणाले, गड आला पण सिंह गेला, आणि त्यांनी त्या किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवले. महाराजांनी रयतेच्या रक्षणासाठी रायगड ही राजधानी केली, आणि तिथेच 1674 मध्ये गागा भट्ट यांच्या हस्ते त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यांच्या अष्टप्रधान मंडळात मोरो त्र्यंबक पिंगळे हे मुख्य प्रधान म्हणजे पेशवे होते. त्यांनी केवळ किल्लेच नाही तर जमिनीवर लढणारे पायदळ आणि बारगीर असलेले घोडदळ देखील मजबूत केले. महाराजांची प्रत्येक राजमुद्रा संस्कृत भाषेत होती, जी न्यायाचे प्रतीक होती. अशा या रयतेच्या राजाला ज्यांनी आपल्या 2 मुलांचे, संभाजी आणि राजाराम असे महान संस्कार केले, त्यांना आपण मानाचा मुजरा करूया. जय भवानी, जय शिवाजी.